नमस्कार। मैं नेटिविस्ट डेडी राउत। आज मैं एक विशेष विषय पर यहाँ चर्चा करने जा रहा हूँ। चर्चा मराठी में है, विषय भी मराठी में ही लिखा है। विषय जो है मराठी में है देवाची उतरंड। देवाची उतरंड विषय, ये सब्जेक्ट है, विषय है, टायटल है। हिंदू समाजामध्ये अनेक देवी देवताने सजलेले असते। कुलदेवता एक किंवा अनेक असतील तर त्यांच्या प्रतिमाचे टाक चांदी, तांबे, सोने या धातूचे आपल्या ऐपतीप्रमाणे बनविलेले असतात। नंतर समाजाचे संत, गुरु यांचे फोटो वा मूर्ती ठेवली असते। वरिष्ठ देवतामध्ये गणपती, दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी, राम, कृष्ण असतात। पशु, पक्षी, वृक्ष, दगड, फूल यात नंदी, नाग, कमळ, तुलसी, पिंपळ, बेल, वट, शालिग्राम हे देव किंवा देवांना प्रिय समजले जातात। महादेव, शिवशंकर एकूणच कुटुंब व गणनाग देवाप्रमाणे पूजनीय समजले जातात आणि रामकृष्ण आदीचे आराध्य नागधारी शिवशंकर हेच समजले जाते। बहुतेक मूल भारतीय हिंदू धर्मीयांनी शिवाला आदिदेव, आदिनाथ, देवादिदेव, महादेव मानले आहे आणि नागवंशी आदिवासीचे ते पूर्वीपासूनचे सर्वोच्च देव राहिले आहेत, ते शिवपिंड म्हणून। निराकार शिव हा असा पुढे आकार व रूप देऊन पुढे जैन बौद्ध यांनी साकार रूपात आणला। मूर्तीपूजा पुढे आली। सर्वोच्च देवतामध्ये अर्थातच शिव, महादेव, शंकर समजला जातो। हिंदू धर्म एकेश्वरी धर्म असून सुद्धा मानव जन्म घेतलेले शिव, राम, कृष्ण, बुद्ध यांना एक ईश्वरचे अंश, ज्याने विदेशी युरेशियन वैदिक ब्राह्मण धर्म च्या विषमता, शोषण, जाती, वर्ण, ब्राह्मणवाद, वर्णवाद, मनुवाद विरुद्ध समाज, राष्ट्र व धर्मासाठी लढले म्हणून त्यांना देव समकक्ष समजून पूजा केली जाते। जसे विठ्ठल, साईबाबा हे सुद्धा देवाचे अंश वा देव समजले जातात। साईबाबा स्वतःला परमात्मा कबीरचे अवतार वा अंश म्हणत असत। स्वतः कबीर मात्र जरी एकेश्वरी परमात्मावादी होते तरी त्यांनी निराकार, निर्गुण, अविनाशी, अजर, अमर तत्व, चेतन तत्व राम यास अर्थात जो मरा नहीं असे तत्व, चेतना यास परमात्मा सृष्टीचा निर्माता, चालक, मालक सांगितले व सर्व काही चेतन तत्व हेच आहे असे सांगितले। त्यामुळे त्यांची मूर्तीपूजा, अवतार ही कल्पना त्यांनी नाकारली। शील, सदाचार, भाईचारा, समता, ममता, शोषण रहित समाज निर्मिती, सदधर्म हेच परमात्मा प्राप्तीचे मार्ग होत असे सांगितले। त्यांचा सर्वोच्च परमात्मा म्हणजे चेतन तत्व, निराकार, निर्गुण, अजर, अमर, सर्वभौम राम, जे ते स्वतः त्या अवस्थेला होते। मूल भारतीय हिंदू धर्माचे सर्वोच्च देव शील, सदाचार हेच होत। त्याशिवाय सर्व पूजा, सोपस्कार, अर्चना, प्रार्थना आणि जीवनसुद्धा व्यर्थ होय। यह विचार हमने नेटिव टीवी और समता न्यूज के लिए यहाँ प्रस्तुत किया है। आपको कैसे लगे इस पर आप अपना अभिप्राय अवश्य लिखिए। धन्यवाद। जय हिंद, जय नेटिव।